The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या सकाळच्या मंगलमय प्रहरी औरंगाबाद येथील पहाडसिंगपुरा परिसरातील श्रद्धावान रायबोले परिवार आणि गायकवाड परिवार, रायबोले परिवारातील आयुष्यमती धम्म उपासिका भगिनी सुकेशनी विजय रायबोले यांच्या 7व्या गर्भमंगल धम्म संस्कार विधीच्या निमित्ताने उपस्थित सर्वच आपण श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज हा गर्भमंगलाचा धम्मसंस्काराचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे। मला वाटतं ह्याच्यापूर्वी सुद्धा 1-2 वेळा आपण गर्भमंगल धम्मसंस्कार संपन्न केलेले आहेत। हा 7वा महिना आहे, अर्थातच 7व्या महिन्यातील हा गर्भमंगल धम्मसंस्कार आहे। भगवान बुद्धांच्या उपदेशानुसार मानवी जीवन जगत असताना भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या अवतीभोवती आपल्यासह या 3.5 हाताच्या कायेमध्ये आणि जी चित्त आहे, जे मन आहे, त्या मनामध्ये देखील ज्या ज्या म्हणून काही घटना घडत असतात त्या विनाकारण घडत नाही। या सृष्टीमध्ये जे जे म्हणून काही होत राहते आणि होत आहे ते विनाकारण होत नाही। प्रत्येक घटनेला, प्रत्येक गोष्टीला कारण आहे। फक्त फरक एवढाच आहे की काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्याची कारणं आपल्याला समजतात आणि काही गोष्टी जेव्हा घडतात त्याची कारणं आपल्याला समजत नाहीत। म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय कारण आहे ते कधी कधी मनुष्याला समजत नाही। वरवर करणी मात्र काही गोष्टी पाहिल्या तर लगेच आपल्याला कारणं समजतात। म्हणजे जसं सर्दी झाली आहे, ताप आला आहे, अंग दुखत आहे, डोकं दुखत आहे, असं एखादं काही घडलं आहे आपल्याबरोबर, किंवा चिखल झाला आहे, नदीला पूर आला आहे, तर याची कारणं सहजपणे कोणी पण सांगते। नदीला पूर आला, पाऊस आला म्हणून पूर आला, चिखल झाला म्हणजे पाऊस झाला,
पाऊस झाला म्हणून चिखल झाला. आता झाडे हिरवी होतात, सगळ्या वनस्पती हिरव्या होतात, म्हणजे हे कार्य घडलंय. त्याचं कारण काय? तर पाऊस पडलाय. पाऊस हे कारण आहे, नाही का? सर्दी झाली आहे किंवा कुठलाही आजार झाला आहे तर आपण थंड खाल्ला असेल किंवा फ्रीजमधलं काही पिलं असेल, खाल्लं असेल किंवा थंडीमध्ये आपण बाहेर पडलो असेल किंवा अशा प्रकारे कुठलं तरी कारण घडलं असेल, म्हणून ते त्याचं कार्य आपल्या समोर आहे. तर भगवान बुद्धांनी सांगितलं आहे, सांगण्याचं तात्पर्य की म्हणून गर्भमंगल धम्मसंस्काराच्या वेळेला देखील हा गर्भमंगल धम्मसंस्कार का भगवंताने 7 महिने घ्यायला सांगितला. हालाकी आपल्या चॅनलवरती बरेच प्रवचनं आहेत गर्भमंगल धम्मसंस्काराच्या निमित्ताने आम्ही दिलेली, तेही तुम्हाला सहाय्यक ठरतील. दोघांनीही तुम्ही जर श्रवण करत राहिलात तर तुम्हाला त्याचा फार फायदा होईल. वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळी उदाहरणं देऊन आपण गर्भमंगल काय असतो, धम्मसंस्कार कसे आपल्या बाळावरती टाकावेत आणि त्याचा फायदा कसा होतो एकंदरीत त्यावरती प्रवचनं दिलेलीच आहेत. त्याचा पुन्हा पुन्हा काही पुनरुजळणी मी करत नाही, परंतु मी आजच्या दिवशी तुम्हाला एक छोटीशी भगवंताच्या काळामध्ये घडलेली घटना सांगणार आहे की जे कार्यकारण भावाशी संबंधित आहे. भगवान बुद्ध म्हणतात की किमान या अवस्थेत ज्या मातापित्यांना वाटते की आमच्या पोटी, आमच्या घरात, आमच्या कुटुंबात अत्यंत सुकुमार, सुंदर, सद्गुणी, गुणवान, सुसंस्कारी बाळ जन्मास यावे अशी कोणाला इच्छा नसेल. कोणत्याही जाती धर्माची लोक असू देत, कोणत्या मातापित्यांना याच्यापेक्षा वेगळं वाटत असेल काय? नाही, आमच्या पोटी गुंडा जन्माला आला पाहिजे असं वाटेल का? आमच्या पोटी असं बाळ जन्माला यावं की जे मायबापाला ओळखणार नाही, कोणालाच ओळखणार नाही, असं कुणाला तरी वाटेल का? प्रत्येक मातापित्याची हीच अपेक्षा आहे किंवा परिवारातील सगळ्यांची हीच अपेक्षा आहे की आमच्या घरामध्ये जे कोणतं बाळ जन्मास येणार आहे ते बाळ सद्गुणी असावं, गुणवान असावं, सुसंस्कारी असावं, मातापित्यांची सेवा करणारे असावं, घरातल्या लोकांशी प्रेमाने आदराने वागणारे असावं, समाजाची सेवा करणारे असावं, संत महापुरुषांच्या विचारांवरती चालणारे असावे, हीच तर अपेक्षा असते. मग भगवान बुद्ध म्हणाले अपेक्षा करणं सोपं आहे. मी प्रधानमंत्री झालो पाहिजे केली अपेक्षा. ही अपेक्षा करणं फार सोपं आहे. माझ्याकडे BMW कार असली पाहिजे, अपेक्षा करणं फार सोपं आहे, नाही का? खूपच सोपं आहे. कोणती अपेक्षा? माझ्याकडे विमान असलं पाहिजे, अपेक्षा फार सोपी आहे करणं. मनामध्ये भाव केला की झाली अपेक्षा निर्माण. पण भगवान म्हणाले केवळ अपेक्षा करून काही मिळेल काय? असं वाटते का तुम्हाला की अपेक्षा केली म्हणजे मिळालं? तर भगवान बुद्ध म्हणाले की ज्या प्रकारे एखाद्या शेतकऱ्याने, आता बघा जूनचं एंडिंग सुरू आहे, पाऊस अद्याप पाहावा तसा झाला नाही आहे. शेतीसाठी जसा पाऊस हवा असतो तसा पाऊस काही झालेला नाही आहे, अद्याप पेरण्या झालेल्या नाही आहे. संपूर्ण देशामध्ये जे गरीब लोक आहेत, शेतीवरती विसंबून आहेत, अवलंबून आहेत, ते दुःखी आहेत पेरणी न झाल्यामुळे. आणि बघा भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की मग एखाद्या शेतकऱ्याने असा घरीच विचार केला की मी कोणाची तरी पूजा करतो, त्यांच्यासमोर तुपाचा दिवा जाळतो, गुरुवार पकडतो, शुक्रवार पकडतो आणि लय वर्षापासून कोणाची तरी पूजा वगैरे करत आलो आहे. म्हणजे टीका टिप्पणी नाही, तुम्हाला हकीकत सांगतो की जीवनाची हकीकत कशी असते ते, किंवा सत्यता कशी आहे जीवनामध्ये, कार्यकारण भाव कसा असतो. समजा कुण्या एखाद्या शेतकऱ्याला असं वाटत असेल की आता ठीक आहे पाऊस आला नाही तर हरकत नाही आणि मी तर फार कोणाची तरी पूजा करतो, उपासना करतो, लय उपवास केले करतो, काय कंबडं दिलंय, बकरं दिलंय, असं समजा कुणाला वाटत असेल माझी लय भक्ती आहे आणि मी काय करतो, आता पाऊस पडला नाही तर हरकत नाही, मी त्याला नवस बोलतो आणि मी तुला कोंबडं देईल, बकरं देईल, काहीतरी देईल, एक काम कर, माझी शेती जी नांगरून टाकली ते बियाणे तूच आण. तुझ्यासाठी तर लय तूप जाळलं ना. मग उपाशी राहिले, अनवाणी पायानं फिरले, काय नाही करत लोक. बघा ना तुम्ही, म्हणजे अज्ञान एवढं आहे लोकांमध्ये. एका समाजाची गोष्ट नाही आहे, पण आपल्या देशात अज्ञान एवढं आहे की काही लोकांना असंही वाटतं की अनवाणी पायानं राहिलं म्हणजे कोणीतरी पावेल आपल्याला. आता कितीच मोठं अज्ञान झालंय. भगवान म्हणाले तुमच्या सुखदुःखाचा आणि या बाकीच्या निरर्थक गोष्टीचा काय संबंध आहे? तुम्हाला उदाहरण यासाठी म्हणून सांगतो की कार्यकारण भाव कसा असतो. तर समजा कोणी एखाद्या शेतकऱ्याने व्यक्तीने असा मनोमन विचार केला की मी कोणाची तरी भक्ती करतो, उपासना करतो, देवदेव करतो, कंदोरी वगैरे करतो आणि शेतामध्ये ऑटोमॅटिकली पेरणी व्हावी त्याच्याकडून, ज्याला मानतात त्याच्याकडून, ऑटोमॅटिकली पाऊस जरी नाही पडला पीक चांगलं यावं, धान्य चांगलं यावं, होईल का तसं? वाटते का तुम्हाला होईल म्हणून? असं ऑटोमॅटिकली होईल का? असं बिलकुल नाही.
कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे, तुम्हा सर्वांना माहिती असेल. म्हणजे काही जर मिळवायचं आहे, प्राप्त करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी त्याग करावा लागतो, संघर्ष करावा लागतो, स्ट्रगल करावं लागते. असं सहज मिळते का कुणाला काही? तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये हा नियम लावू शकता. सहज कुणाला काहीच मिळत नाही. मिळते काय? आधी खावावे लागतात खडे, नंतर भेटतात म्हणतात पेढे, अशी म्हण आहे ना. आणि म्हणून हे मी यासाठी सांगतो आहे की ॲटोमॅटिकली सुंदर, सुकुमार आणि सुसंस्कारी गुणवान बाळा जन्माला येतीलच कसे? तर त्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले मार्ग आहे. काय मार्ग आहे? जसं एखाद्या शेतकऱ्याने शेतीत चांगल्या क्वालिटीचं बीज पेरल्याशिवाय आणि योग्य तेव्हा बीज पेरल्याशिवाय, त्याची निगराणी केल्याशिवाय, त्याचं निंदन, खुरपण, पाणी, खत घातल्याशिवाय वेळोवेळी त्याला जसं त्याचं बीज, त्याचं पीक व्यवस्थित येऊ शकत नाही, अगदी या जीवनाचंही तसंच आहे. आपण निसर्गाचाच घटक आहोत. इथे जसे झाडं, झुडपं, पशु, पक्षी, प्राणी आहेत, जलचर आहे, हवेतले आहेत, भूमीवरचे प्राणी आहेत, भूमीतले प्राणी आहेत, नाही का? तर तसेच आपण मनुष्य प्राणी आहोत. आपण एकटेच आहोत का पृथ्वीवरती? या नाही आहे. ज्यांना ऊन पाहिजे असते, ज्यांना हवा पाहिजे असते आणि ज्यांना पाऊस पाहिजे असते, असे आपणच फक्त मनुष्य प्राणी आहोत का? नाही आहे. झाडा झुडपांना पण हे पाहिजे, पशु पक्ष्यांना पण पाहिजे आणि माणसांना पण पाहिजे. तर भगवान बुद्ध म्हणतात मग की बाळ जर सुंदर, सुकुमार, सद्गुणी, गुणवान पाहिजे आहे, तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तर काय करावं लागेल? तर भगवान म्हणतात की ज्याप्रमाणे त्या मातेने घेतलेल्या आहारामुळे बाळाच्या अवयवांची वाढ होते, सुव्यवस्थितपणे जर आहार व्यवस्थित घेतला, आता डॉक्टर सांगत असतील तुम्हाला बघा की आहार कोणता घ्यायचा, कसा घ्यायचा, किती घ्यायचा वगैरे वगैरे. आता भगवंताच्या काळात डॉक्टर नव्हते, पण भगवान बुद्ध स्वतः सुपर सायंटिस्ट होते, डॉक्टर होते, भगवान शिक्षक होते. आता तुम्ही बघा आपल्या चॅनलवरती मी बुद्ध गुण सांगत आहे, तुम्ही जर ऐकत असाल, प्रवचनाची मालिका आहे, त्यामध्ये मी हे विस्ताराने सांगतो आहे की भगवान बुद्ध कसे शिक्षक होते, कसे डॉक्टर होते वगैरे वगैरे. ते मी सांगेल पण अजूनही. तर भगवान म्हणतात मग की आपल्या या जीवनामध्ये जर बाळ चांगलं हवं असेल, तर जे माता आणि पिता असतात किंवा परिवारातील लोक असतात, त्या लोकांचे स्वभाव किंवा वर्तन हे चांगलं असायला पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असं एका संताचं वचन आहे बघा. बीज जर शुद्ध असेल तर फळं कसे येतील? रसाळ गोमटी, म्हणजे रसाळ आणि गोड येतील. पण बीजच जर क्वालिटी बाज नसेल तर येतील का फळं रसाळ गोमटी? हापूस आंब्याची जी काही रोपटं असतं, ते हापूस आंब्याचं जर लावलं तरच त्याला हापूस आंबे येतील. केसरी लावल्यावर हापूस आंबा येते का? आणि हापूस आंब्याला केसरी येते का? येईल का? तांदळामध्ये प्रकार आहेत बघा, भाताची शेती असते, ज्या क्वालिटीचं, ज्या गुणवत्तेचं बीज पेरलं आहे तेच धान, पीक, माल आपल्याला प्राप्त होतो. मोसंबीचं घ्या, संत्र्याचं घ्या, ॲटोमॅटिकली बदल होत नाही. निसर्गामध्ये तुम्ही झाडं पाहिले असाल, तुम्ही मॉर्निंग वॉकला वगैरे किंवा जंगलात फिरायला कधी जात असाल, तर तुम्हाला असं कधीच आढळून येणार नाही की आज मी पाहिलं होतं इथं आता ते तरोट्याची भाजी येते बघ, एखाद्या ठिकाणी इथं तरोट्याची भाजी आली आणि 15 दिवसानंतर मी गेलो तर मेथीची भाजी झाली त्याची. पाहिलं का तुम्ही असं कधी? चमत्कार झाला का असा कधी? होईल का कधी? तर होणार नाही. जे बीज टाकल्या गेलाय जमिनीमध्ये किंवा जे बीज असेल जमिनीमध्ये, त्याला पाऊस, ऊन, वारा भेटल्यानंतर त्याला तेच फळ, त्याला तेच फुलं येत असतात. अगदी भगवान बुद्ध म्हणाले तद्वतच माता पित्यांमध्ये जी गुणवत्ता असेल, परिवारातील लोकांमध्ये जी गुणवत्ता असेल, तीच गुणवत्ता बाळामध्ये उतरते. त्याचे उदाहरण मी एवढे दिले आतापर्यंत की गुणवत्ता, गुण माता पित्यांचे कसे कारणीभूत ठरतात. तर मी नेहमी सांगतो जाहीरपणे की दारू पिणारा बाप असेल यदा कदाचित, तंबाखू खाणारा बाप असेल यदा कदाचित, तुम्ही नाही आहे तसे, मम्मी बाळाची जी आई आहे ती ध्यानावर नसेल, रागीट असेल, द्वेषी असेल, अहंकारी असेल, संशयी असेल, ईर्ष्यावान असेल, घमेंडी असेल, दोघे पण कोणी पण, परिवारातलं कोणी पण, समजा असं अवगुणांनी भरलेलं असेल आणि नुसतीच अपेक्षा केली बाळ लय सद्गुणी जन्माला येऊ, समजा तुम्हाला सांगतो, तर काय परिणाम होईल त्याचा? बीज कोणतं टाकलाय? जे बीज टाकले त्याचा परिणाम होईल का नाही? म्हणून हा धम्मसंस्कार जो आहे ना, गर्भ मंगल धम्मसंस्कार, तर भगवान म्हणाले किमान या 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये, किमान
जर खरंच बाळ चांगलं हवं असेल तर किमान या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये परिवारामध्ये धार्मिक वातावरण असायला पाहिजे. धार्मिक म्हणजे कोणतं? धार्मिक म्हणजे असे दिवे बिवे लावून काय भलतंच काय झालं तर त्याला धार्मिक म्हटलं नाही. तर उपवासच पालन करता आलं पाहिजे. या 9 महिन्याच्या दरम्यान रोज पंचशील पालन झालं पाहिजे त्या घरात, की ज्या घरात बाळ जन्माला येणार आहे, ज्या घरामध्ये गर्भधारणा झाली आहे, ज्या घरामध्ये ती गर्भवती माता आपल्या बाळाला आपल्या गर्भामध्ये वाढवत आहे, त्या घरामध्ये भगवान म्हणाले 8 शिलांचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. रोज किमान बाळ जन्माला येईपर्यंत ज्यांच्याकडून ह्या टर्म्स आणि कंडिशन्स, अटी आणि शर्ती पाळल्या जातील, निश्चितपणे त्यांचं बाळ तसंच जन्माला येईल. उगीचच महामायेच्या पोटी सिद्धार्थ गौतम जन्माला आले असतील काय? इतर स्त्रिया नव्हत्या काय? उगीचच भीमाईच्या पोटी बाबासाहेब जन्माला आले असतील काय? इतर स्त्रिया नव्हत्या काय? विचार तर करून पहा, डोक्याला ताण तर देऊन पहा थोडंसं. जे कोणते चांगले लोक असतात, चांगले मुलं असतात, चांगल्या मुली असतात, कुणाच्याही पोटी कोणी जन्माला येत नाही. भगवान बुद्ध म्हणाले यासाठी माता पित्यामध्ये असलेले गुणवत्ता, गुण, सुसंस्कार अत्यंत महत्त्वाचे असतात. हां, या जगामध्ये अपवाद पण आहे, असं नाही आहे. अपवाद पण आहे. कधी कधी माता पिता चांगले आहे पण बाळ चांगलं नाही आहे. कधी कधी माता पिता बरोबर नाही आहे पण बाळ चांगलं आहे. भगवंताने कर्माचा विस्तार केलेला आहे वेगवेगळ्या. मी आता वेळेअभावी ते मी सांगणार नाही तुम्हाला, म्हणजे त्याचा विस्तार कधीतरी नक्कीच सांगेल. पण भगवान बुद्ध म्हणाले मात्र सरासरी अशी आहे की माता पिता चांगले असतील गुणाने, त्यांच्या परिवारातील लोक चांगले असतील, जिथे गर्भ मंगल धम्म संस्कार होत आहे किंवा ते बाळ गर्भात वाढत आहे, निश्चितपणे त्या बाळावर तसे पॉझिटिव्हली इम्पॅक्ट होतात. सकारात्मक सोच जी असते, सकारात्मक विचार असतात, त्याचे परिणाम होतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की बाळासाठी का होईना आपण काया वाचा मनाने शुद्ध शीलाचं पालन केलं पाहिजे. बाळासाठी का होईना आपण या 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्या घरातून दान पुण्य करत राहिलो पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे दान पुण्य आहे. मग फळांचं आहे, भोजनाचं आहे, आर्थिक दान आहे, चिवराचं दान आहे, काय जे जे तुम्हाला ज्यांना कुणाला देता येईल, जे काही देता येईल, जेवढं काही देता येईल ते देत राहिलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. त्या सद्गुणाचा परिणाम बाळावरती निश्चितच होईल. तुम्ही सील पालन करत राहिलं पाहिजे. तुमच्याकडून या दरम्यान हिंसा झाली नाही पाहिजे, चोरी कर्म झालं नाही पाहिजे, व्याभिचाराचं कर्म झालं नाही पाहिजे, खोटं बोलण्याचं कर्म झालं नाही पाहिजे, चहाडी चुगली करण्याचं कर्म झालं नाही पाहिजे, निंदा नालस्ती करण्याचं कर्म झालं नाही पाहिजे, कठोर भाषा वापरली नाही पाहिजे, तुम्ही शिवीगाळीची भाषा वापरली नाही पाहिजे, आणि दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन तुमच्याकडून झालं नाही पाहिजे. जर असं होत नाही आहे तर बाळावर त्याचा चांगला परिणाम होईल. आणि हे करायचं नाही आहे म्हणजे संपला विषय असं नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले हिंसा करायची नाही तर दया तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे, करुणा असायला पाहिजे सर्वांच्या प्रती, दयाभाव तुमच्या सर्वांच्या प्रती असायला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले चोरी करायची नाही तर दान पुण्य करायला सांगितलं भगवान बुद्धाने, व्याभिचार करायचं नाही तर ब्रह्मचर्य पालन करायला सांगितलं भगवान बुद्धाने, खोटं बोलायचं नाही तर सत्य बोलायला सांगितलं भगवान बुद्धाने, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करायचं नाही तर संयम ठेवायला सांगितलं भगवान बुद्ध. संयम ठेवता आलं पाहिजे, सावध राहता आलं पाहिजे. भगवान बुद्ध सावध राहता आलं पाहिजे. कारण दारू पिल्यावर बेशुद्ध होतात लोक. दारू पिणाऱ्यांना समजते का काही? समजत नाही, त्याला काहीच समजत नाही. सील पालनाशी त्याचा काहीच संबंध नसतो. दारू पिणारा व्यक्ती हा बेशुद्ध असतो, तो एकदम पूर्ण मूर्ख, 100% मूर्ख असतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की दारू प्यायचं नाही तर काय करायचं, सावध राहायचं. सावध कशाच्या बाबतीत राहायचं आहे तर आपल्या वाणीकडून कोणतंही अकुशल कर्म, वाईट कर्म घडता कामा नये, आपल्या मनातून कोणताही वाईट विचार कोणाचाही बदल करता कामा नये, आणि आपल्या शरीरातून कोणतंही अकुशल कर्म घडता कामा नये. हे ज्या घरामध्ये पाळल्या जाईल निश्चितपणे बाळावरती त्याचा तसा सकारात्मक परिणाम होईल. आणि म्हणून या दरम्यान ताईसाठी पण सांगतो, विजयसाठी पण सांगतो, संपूर्ण परिवारासाठीच मी सांगतो आहे, आपण आपल्या बाळासाठी भगवान बुद्धाने सांगितलेल्या धम्माचं आचरण केलं पाहिजे. सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागलं पाहिजे, एकमेकांचा आदर केला पाहिजे. आजकालची पोरं बघा आदर बिदर काही करत नाही एकमेकांचा. मायबापाची तर गिनतीच नाही, सगळीकडेच हो, कुणाच्या एका घरात नाही आहे, सगळीकडेच मायबापाची गिनती नाही आहे. शिक्षण आहे, पैसा आहे, श्रीमंती आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण जे प्रेम होतं, आपुलकी होती, जिव्हाळा होता पूर्वी, आता आहे का तसं? कोणी कोणाला विचारत नाही. भाऊ बहिणीला विचारत नाही, बहीणही भावाला विचारत नाही. म्हणजे असा विचार नाही की भाऊ बहिणीलाच विचारत नाही, तर बहीणही भावाला कुठे विचारते? फार अपवाद वगळला तर. मायबापाचं लेकरं सांभाळ करत नाही, मायबापाला लेकरं पाहत नाही, आणि मायबापाही लेकरावर चांगले संस्कार टाकत नाही. म्हणजे आता गोष्ट अशी आहे की दोन्ही हाताने टाळी वाजते, एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणून असा दोष देऊ शकत नाही आमचा पोरगात बरोबर वागत नाही. मी तर मायबापाला म्हणजे शाब्दिक फटकारे देतो की तुमच्यातही दोष असेल. असं थोडी आहे की पोरातच दोष आहे, असं थोडी आहे की सुनतच दोष आहे, सासूत पण असेल. आणि असं थोडी आहे की सासूतच दोष असेल, सुनत पण दोष असेल. शिकलेली असली म्हणून काय झालं?
पण भगवान बुद्ध म्हणाले, जर दुसऱ्यांकडे बोट करत राहिले लोक तर त्यांच्याकडे 4 बोटं जे असतात त्याच्यावर ध्यानच नसते. अर्थातच मनुष्याचं स्वतःवर ध्यान नसते, स्वतःच्या अवगुणांवरती ध्यान नसते. दुसऱ्याला कसं दोषी ठरवायचं किंवा दुसरे लोक कसे माझ्या दुःखाचं कारण आहेत. भगवान बुद्ध म्हणाले लोक या अज्ञानामध्ये फसलेले आहे. म्हणून या दरम्यान जे काही आहे, जेवढं चिंतन मनन करता येईल, जेवढं ध्यान करता येईल, मनाला एकाग्र बनवता येईल, श्रद्धावान बनवता येईल त्रिरत्नांच्या बाबतीमध्ये, तेवढं बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोज सकाळी लवकर उठलं पाहिजे. पहिली गोष्ट, एक सकाळी उठून ध्यान केलं पाहिजे. स्वस्थ ध्यानाला बसलं पाहिजे शांतपणे आणि श्वासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जेव्हा मन एकाग्र होईल 10-15 मिनिटानंतर मग आपण मंगलमैत्री केली पाहिजे. सर्व जीवसत्वांच्या बद्दल मंगलमैत्री केली पाहिजे. बिलकुल दुश्मन, कोणालाही दुश्मन न मानता कामा नये. सगळ्यांच्या प्रती मंगलमैत्री झाल्यावर मग आपल्या बाळाबद्दल पण मंगलमैत्री केली पाहिजे. आपल्याबद्दल पण मंगलमैत्री केली पाहिजे की बाळ सद्गुणी, सुकुमार, गुणवान, सुसंस्कारी बाळ आमचं जन्मास येऊ, माझी प्रसूती सुखपूर्वक मी प्रसूत हो. आणि अशा प्रकारची मंगलमैत्री आपण स्वतःबद्दल पण केली पाहिजे. सगळे प्राणी जीवसत्व जे आहे ते दुःखातून, रोगातून, संकटातून, त्रासातून, भयातून मुक्त हो, अशा प्रकारची पण मंगलमैत्री आपण सर्वांच्या प्रती करत राहिलो पाहिजे. त्याच्यातून सकारात्मकता निर्माण होते आणि त्याचा इम्पॅक्ट बाळावरती होतो. भगवान बुद्ध म्हणाले या जगामध्ये जे काही आहे ना, तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी असते आणि त्याचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम आपल्यावरती होतो, आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरती सुद्धा होत असतो. आणि म्हणून भगवंताने हे शिकवलेलं आहे. रोज बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ असेल किंवा कोणताही बुद्धाच्या संबंधित ग्रंथ असेल, तो ग्रंथ वाचत राहिलं पाहिजे. रिकामं बसून टीव्ही समोर मात्र कधीच बसता कामा नये. टीव्ही समोर बसलं की गणित बिघडलं म्हणून समजा. आताचं हे जे काही पिढी आहे बघा, हे टीव्ही आणि मोबाईलच्या नादी आहे. का तर मायबाप टीव्ही आणि मोबाईलच्या नादी आहे. आणि म्हणून या दरम्यान आपल्याला जेवढं वाचन करता येईल तेवढं वाचन करावं. जेवढं नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धो म्हणता येईल तेवढ्या वेळ म्हणत राहावं. बिना कामाचं काय गाणे बिणे न म्हणता आपल्याला रिकामं बसलो तर बिलकुल असं रिकाम बसून विचार नाही करायचा निगेटिव्ह. आता कसं होईल आणि काय होईल, मनात भीती बाळगायची नाही, मनामध्ये लज्जा बाळगायची आहे. भगवान बुद्ध म्हणाले अकुशल कर्माच्या बाबतीमध्ये. आणि तशा प्रकारचा विचार करायचा. जो विचार करतो, जे कर्म करतो कायावाच्या मनाने, त्याचाच परिणाम आपल्यावर तसा होत असतो. हे भगवंताने सांगितलं. तुम्हाला मी शेतीचं उदाहरण देऊन सांगितलं. आता सरते शेवटी मी तुम्हाला छोटंसं एक भगवंताच्या काळामध्ये घडलेली घटना सांगतो की आपण जर दुष्ट कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल तर त्याचा आपल्यावरच कसा परिणाम होतो बघा. भगवंताने उदाहरण दिलं सुपाचं, धान्याचं. सूप माहिती आहे तुम्हाला? समजा तुम्ही कुणी घरातील दळण, गहू असतील, ज्वारी असेल, बाजरी, जे काही असेल, तुम्ही बाहेर असं पाखडता बघा, पाखडते समज, ते पाखडत असाल सुपात घेऊन आणि हवा जर आपल्या दिशेनं आली तर त्यातलं जे कीटक आहे किंवा धूळ आहे किंवा काय कचरा आहे तर कोणीकडे जाईल? तो आपल्या डोळ्यात येईल ना. तर भगवान म्हणाले की कर्माचं असंच आहे. आपण जे कर्म दुसऱ्यांसाठी करतो, दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी, दुसरे लोक दुःखी होण्यासाठी, दुसऱ्यांचं काहीतरी फार वाईट होण्यासाठी, तर भगवान म्हणाले ते परतून त्याचा परिणाम कुणाला मिळते? आपल्यालाच मिळतो. बॉल जेवढ्या तीव्र गतीने, चेंडू असतो ना, बॉल जेवढ्या तीव्र गतीने जमिनीवरती आदळला तेवढ्या तीव्र गतीने तो वरती जातो का नाही? बघा तुम्ही, जेवढ्या तीव्र गतीने खाली आदळला की तेवढ्याच तीव्र गतीने वरती जातो. भगवान म्हणाले कर्माचं पण असंच आहे. जेवढ्या प्रकारचं, जेवढ्या क्वालिटीचं, जेवढ्या गुणवत्तेचं कर्म तुम्ही करता त्या कर्माचा परिणाम दुसऱ्यांसाठी जर खोदला गड्डा तर भगवान म्हणाले त्याच्यामध्ये एक दिवस आपल्यालाच पडावं लागते. हे मनुष्याला समजत नाही, कारण मनुष्य हा अज्ञानी आहे. अविद्येमध्ये तो भरकटलेला आहे. तो विचार करत नाही, त्याला धर्म माहिती नाही, त्याला श्रद्धा माहिती नाही भगवंताचा. आणि त्यामुळे आपल्याला मी सांगेल की भगवंताच्या काळामध्ये घटना घडली अशी की आपले कर्म आपल्यालाच कसे घातक ठरतात आपल्यासाठी, या आशयाचा एक भगवंताच्या काळामध्ये घटना घडली होती. तर कोक नावाचा एक पारधी होता. तेव्हा भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते बघा. तो कोक नावाचा पारधी सकाळी शिकारीसाठी निघाला. त्याला जंगलामध्ये जाऊन शिकार करायची होती. तो जेव्हा निघाला तर काही भिक्षू भिक्षाटनासाठी श्रावस्तीमध्ये येत होते आणि हा श्रावस्तीतून गावाबाहेरून जंगलामध्ये चालला होता. तर याने त्या भिक्षूकडे पाहिलं तर याच्यात काही धार्मिकता वगैरे काही नव्हती. आताही काही लोक काय सगळेच धार्मिक आहे, सिलवान आहे, गुणवान आहे असं थोडी आहे. आताही लोक असे बिलकुल, आता आम्ही जर कधी रस्त्याने चाललो तर काय सगळेच लोक आम्हाला हात थोडी जोडणारे, बापा शिव्या देणारे लोक असतात, काही असतील का नसतील.
म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत तसं पाहिलं तर, की जे चांगल्याला चांगलं म्हणणारे आहेत, हा एक वर्ग आहे, आणि काही लोक असे आहेत की चांगल्याला वाईट म्हणणारे आहेत की नाही, बिलकुल आहेत. तर म्हणून भगवंताच्या काळामध्ये मग तो जो शिकारी चालला तर त्याने भिक्षूला पाहिलं, आणि भिक्षूला पाहिल्याबरोबर त्याच्या मनात भाव उत्पन्न झाला की जे लोक नशीब बिशीब मानतात ना, अपशकुन वगैरे, तर त्याला वाटलं मी या भिक्षूकडे पाहिलं, उगच पाहिलं गडे, आता अपशकुन झाला, काय माहीत आता शिकार मिळते की नाही. मनोमन त्याच्या तोच विचार, आणि त्याच विचारात तो जंगलात गेला, दिवसभर भरकटला, पण त्याला खरंच शिकार लागली नाही. आता जशी आपली सायकॉलॉजी बनते, मनाची अवस्था जशी बनते की नाही, आता मरतो का काय, मरतो का काय, आता दुखणं होते का काय, आता त्रास होते की काय, आता बरं होते की नाही, की काय खरं नाही माझं, तर बरोबर तसंच होते आपल्याबरोबर. पण जेवढं सकारात्मक राहिलो आपण, या संकटातून मी मुक्त होऊ शकतो, माझी बुद्धावर धम्मावर संघावर श्रद्धा आहे, मी पुण्यकर्म करणार आहे, दान पुण्य शीलपान करणार आहे, मी ध्यान करणार आहे, किती संकट आले किती दुःख आले तर मी त्यातून बाहेर पडू शकतो, अशा प्रकारची ज्यांची मानसिकता आहे सकारात्मक, ते मात्र किती मोठ्या संकटातून दुःखातून बाहेर पडू शकतात. भगवान बुद्ध म्हणाले आपल्या विचार करण्याच्या दृष्टिकोनावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. तो शिकारी गेला, त्याला खरंच शिकार सापडली नाही, तो दुःखी कष्टी मनाने परत येत होता. मग परत येत असताना त्याच्या मनामध्ये पुन्हा विचार आला की त्या भिक्षूचं तोंड पाहिलं, मला काही भेटलं नाही, आणि आता परत चाललोय, मग आता मुलाबाळांना मी काय देऊ. आता तो गुजराणच करत होता शिकारीवर. आता प्रत्येकाचा व्यवसाय धंदा सगळ्या गोष्टी पोटापाण्याचे प्रश्न प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. तर परत येत असताना मग तो मनात विचार करत होता, मी आता कोणाला मारू, कोणाला काय, कोणता प्राणी कापू, कोणता काय पक्षी मारू. असं करता करता पुन्हा त्याला भिक्षू दिसले. हा घरी परत चालला होता आणि त्याला भिक्षू दिसला. एक भिक्षू दिसल्यानंतर याच्या मनात अगोदर राग होता सकाळपासून, एक तापशकून झाला होता याच्या म्हणण्यानुसार, आणि याला शिकार सापडली नाही, आणि हा घरी येत होता तर तरी त्याच मानसिकतेत होता, आणि याच्या मनात राग होता, क्रोध होता त्या भिक्षूच्या बद्दल. यानं भिक्षूला मारण्याच्या हेतूने भिक्षूचा पाठलाग केला. याच्याकडे ते बाणबिन होता, भिक्षूच्या पाठीमागे लागला. भिक्षू आता नवखा भिक्षू होता, एक नवखा भिक्षू, आणि मग त्याला वाटलं बा हा मारते का काय आपल्याला. भिक्षू थोडा पुढे पळाला, हे भिक्षूच्या पाठीमागे पळाला, भिक्षू गेले वरती. भंती झाडावर गेले ना, स्वतःला वाचवण्यासाठी झाडावर गेले. झाडावर गेल्यावर हा खाली, याच्यासोबत होते कुत्रे, शिकाऱ्यासोबत कुत्रे असतात बघा तुम्ही पाहिजे, पारद्यासोबत कुत्रे असतात, ते ट्रेनिंगवाले कुत्रे असतात, ट्रेन असतात ते, पक्षी पण ट्रेन असतात. तर मग भंतीजी गेले झाडावर. आता भंतीच्या अंगावर चिवर, आता भंतीच्या अंगावर चिवर, तर हे खाली. याच्या मनात राग होता, असा धकधक करत होता राग याच्या मनातला. आता कसं भंतीजीला मारू, मी दगड मारू का, बाण मारू का, काय करू. तर यानं बाणाचा तीर धरला आणि भंतीजीला मारला. भंतीजीच्या पायाला लागलं. आता भंतीच्या पायाला लागलं तर त्याचं रक्त निघालं. रक्त निघाल्यावर मग ते बाण वगैरे लागला, रक्त निघालं, तर ते भंतीजीच्या शरीरावर चिवर खाली गळून पडलं. गळून चिवर पडलं तर नेमकं त्या शिकाऱ्याच्या अंगावर पडलं. आता कुत्रेच इथं माणसाला कळे ना, तिथं कुत्र्याला कुठं काय कळेल. कारण बरेच कुत्रे पाळीव पण असे आहेत की मालकाला मालकिनीला चावले. तुम्ही कधी बातम्या पाहिल्या असतील, चावतात का नाही. आता कुत्रेच असतात तिथं. माणसंच माणसांना ओळखत नाही तर कुत्रे कसे ओळखतील वेळ आल्यावर. तर मग ते चिवर भंतीजीचं पडलं त्या शिकाऱ्याच्या अंगावर. शिकाऱ्याच्या अंगावर जसं चिवर पडलं, कुत्र्यांना वाटलं बा ते भंतीजीच खाली पडले, आणि कुत्रे मालकावर तुटून पडले. आणि कुत्रे आता 2 4 5 कुत्रे असतील तर मालकाचा फडशात बाहेर काढला, मालक जाग्यावर ठाक. आणि कुत्र्याला वाटलं बा मालक कुठेतरी गेला आपला, आणि कुत्रे गेले निघून तिथं. ते भंतेजी उतरले खाली, विहारात गेले, आणि भगवंताला सांगितलं की भगवान असं असं घडलेलं आहे. तर भगवंतानं मग त्याचं कारण सांगितलं की भगवान म्हणाले की जे लोक निर्दोष व्यक्तीला, भिक्खूला, निर्दोष व्यक्तीला दोष देतात, त्रास देतात, परेशान करतात, की जे निर्दोष आहेत, बिलकुल कुशल मार्गावर आहे, सिलवान मार्गावर आहे, पण त्यांना त्रास देत असतील, त्यांना खेटत असतील, किंवा त्यांना परेशान करत असतील, दुःखी करण्याचा विचार करत असतील, तर त्यांचं ते कर्म त्यांनाच उलटून लागते. लक्षामध्ये, जसं ते शिकारी आणि भिक्षूच्या बाबतीमध्ये घडलं. तर मी यासाठी म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो आहे की भगवान बुद्ध म्हणाले हे गर्भमंगल धम्म संस्काराचा पण इम्पॅक्ट तसाच असतो. माता पिता जसे कर्म करत असतील, मग चांगले कर्म करत असतील तर बाळावर त्याचा चांगला परिणामच होईल 100% बिलकुल. आणि जर चांगले कर्म करत नसतील तर चांगला परिणाम होईल का. मग कोणते माता पिता असो,
होणार नाही. याच्यामध्ये सायन्स आहे आणि भगवान बुद्ध सुपर सायंटिस्ट होते. भगवान बुद्धांनी अशा प्रकारचा उपदेश केला आणि म्हणून तुम्हाला मी अधिक न बोलता आमच्या गायकवाड आई गायकवाड बाबांनी मला फार आग्रह केला. ॲक्च्युली मला येणं शक्य नव्हतं, पण मी मी ॲडजस्ट केलं हे. पण आजचा जो काही उपदेश आहे निश्चितपणे आपल्या सुकेसनीताई आणि विजयकुमार यांनी मनावर घ्यावा, संपूर्ण परिवाराने मनावर घ्यावा. एकमेकांशी खूप प्रेमाने संयमाने वागावं, क्रोधित होऊ नये, मनामध्ये क्रोध उत्पन्न होऊ देऊ नये या दरम्यान. कारण तुम्ही क्रोधित झालात की बाळामध्ये तो बीज पडलं म्हणून समजा. तुम्ही कंजूसपणाचा भाव आणला की बाळामध्ये तो कंजूसपणाचा अवगुण पडला म्हणून समजा. तुम्ही जर कोणते चांगले गुण आत्मसात करत राहिलात, पंचशिलेचं पालन करत राहिलात, अष्टशिलेचं पालन करत राहिलात, ध्यान करत राहिलात, तर 100% त्याचा इफेक्ट चांगला बाळावरती होणार आणि म्हणून सकाळी लवकर उठायचं. हे सगळं काही जे तुम्हाला सांगितलं ते करत राहा. दिवसभर सुद्धा बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती करत राहा आणि सायंकाळी रात्री झोपतानाच देखील ध्यान करत राहा. जेवढं ध्यान करता येईल तेवढं ध्यान करा. जेवढं दान पुण्य करता येईल तेवढं दान पुण्य करा. जेवढं सील पालन करता येईल तेवढं सील पालन करत राहा. जेवढ्या धम्मदेशना ऐकता येतील तेवढ्या धम्मदेशना ऐकत राहा कंटिन्युअसली. बिलकुल बिनाकामाची चर्चा करायची नाही. कोणाला आयल कसा घेतलाय आणि कोण दागिना कसा घेतला आणि घेतला की नाही, काय झालंय कोणीकडं, याचा विचारही करायचा नाही, चर्चाही करायची नाही. बिलकुल बुद्धाची वाणी ऐकत राहायची. आता धम्मदेशना हे फार चांगलं माध्यम आहे यूट्यूबचं आणि म्हणून आपल्या चॅनलवरती दी ग्रेट हॅपीनेसवरती वेगवेगळ्या विषयांवरती धम्मदेशना आहेत. तर त्या धम्मदेशना ऐकत राहायच्या. कारण तुम्ही जे कर्म करता दोघे पण, तर तुम्ही एकटे कर्म करत नाही आता सध्या, तर ते बाळासह कर्म करता. जसं तुम्ही खाल्लेलं अन्न बाळाला जाते ना, तर अन्न जसं बाळाला पोहोचू शकते तसं आपली मानसिक अवस्था सुद्धा किंवा आपण करत असलेलं काया वाचा मनाने कर्मसुद्धा बाळाला ते पोहोचते बाळापर्यंत. आणि म्हणून तुम्ही सुज्ञ आहात दोघेही. खूप प्रसन्न राहाल आणि प्रसन्न राहायचं हा शेवटचा गुण सांग. चेहऱ्यावर 12 वाजून असं बसायचं नाही. काही जरी झाले की प्रसन्न एकदम बिलकुल, म्हणजे सगळ्यांच्याचसाठी सांगतो. कारण याच्यासाठी काही पेट्रोल लागत नाही. शेवटचा मुद्दा, तुमचे गुडघे दुखू द्या, तुमचं काही दुखू द्या, एकदम चेहऱ्यावर स्माईल ठेवायची. काय फरक पडतो. मी तर नेहमी आमचंच उदाहरण देतो बा. आमच्याकडे काहीच नाही तसं पाहिलं. आई कुठं, बाप कुठं, बहीण कुठं, भाऊ कुठं, पण तुम्ही कधी पहा, तुम्ही प्रवचन कोणते पहा, चेक करा, एकदम प्रसन्न मुद्रा आहे आपली. म्हणजे तो अहंकार नाही आपल्याला, पण सांगतो जसं भगवान बुद्ध म्हणाले की आपण प्रसन्न राहिलो, प्रसन्न राहता आलं पाहिजे आपल्याला. आणि जगापेक्षा वेगळं कोणतं काय राहते आपल्याकडे सांगा बरं तुम्ही. समजा दुःख आहे आपल्याला, पण जगापेक्षा कोणतं वेगळं आहे. गुडी आपलेच दुखतात का, कंबर आपलीच दुखते का, डोकं आपलंच दुखते का, पोट आपलंच दुखते का. जगामध्ये असंख्य लोक आहेत की आपल्यापेक्षा जास्त दुःखी आहेत. सांसारिक दुःख सुद्धा समजा ज्यांना कोणाला प्रॉब्लेम्स आहेत सांसारिक कौटुंबिक कलहाचे, काय आपल्यालाच असतात का ते. अनेक लोकांना. भगवान बुद्ध म्हणाले जग हे परिवर्तनशील आहे, वेळ बदलू शकते, हे मी नेहमी सांगतो. आणि म्हणून प्रसन्न राहायचं एकदम. नाही तर बघा चेहरे नॅचरली काही लोकांचे चेहरे बघा असे 12 वाजवलेले चेहरे, डोळे फाडलेले एकदम, जणू काही त्यांना वाटते बा आता कोणाला भांडून आले ना आपल्याला भांडतात की काय, असेच चेहरे बघा. काही लोक सदान कदा दुःखीच एकदम असा मुरजून गेलेलं फुल कसं असते एकदम सुकून गेलेलं फुल, असाच चेहरा. मी म्हणतो बापा हे तर कोणाच्या हातात, आपल्याच हातात आहे ना. कोणाला पाहिलं की अशी स्माईल द्यायची, घरातल्या लोकांना स्माईल द्यायची, सगळ्यांसोबत असं एकदम स्माइली बोलायचं, स्माईल ठेवून राहायचं, एकदम प्रसन्न राहायचं. त्याचा सुद्धा परिणाम आपल्या सगळ्या काया वाचा मनावरती होत असतो. आणि त्यामुळे निश्चितपणे ताई आणि विजयकुमार आपण या धम्मोपदेशाला मनावर घ्याल, आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न कराल. बुद्धाची वाणी ही महान आहे. हे करुणानंद भंतेजी जरी प्रवचन देत असले तरी हे करुणानंद भंतेजींचं मत नाही आहे किंवा तत्त्वज्ञान नाही आहे, उपदेश नाही आहे. हा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा उपदेश आहे. आणि म्हणून तो आपण मनावर घ्यावा, त्याला आपल्या जीवनामध्ये उतरवावं, आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं. मी तुम्हा दोघांनाही बाळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मुलगा मुलगी असावी ह्याचाही विचार करू नये. शेवटचा मुद्दा मी सांगतो, कोणीच विचार करू नये. कारण ते तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला माहीत आहे जे व्हायचं तेच होते. आणि म्हणून तसा निगेटिव्ह कधीच विचार करू नये की मुलगाच व्हावा किंवा मुलगीच व्हावी. भगवान बुद्ध म्हणाले त्याचा दुष्परिणाम बाळावरती होतो. जर असा कोणी विचार करत असेल, म्हणजे ज्यांना मुलगाच पाहिजे, मुलगाच व्हावा आणि समजा यदा कदाचित दोघांच्यामुळे मुलगी झाली तर त्याच्यामध्ये फॉल्ट असतो. किंवा ज्यांना कोणाला मुलगी पाहिजे आहे ते म्हणत असेल मुलगीच व्हावी, मुलगीच पाहिजे, आणि जर मुलगा झाला तर त्याच्यामध्ये फॉल्ट असतो. बघा
तुम्ही कधी पाहत असाल, मी नेहमी सांगतो प्रवचनामधून, तर फॉल्टी मुलं जन्माला येणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी सुद्धा असा कधीच विचार करता कामा नये की मुलगा असावा किंवा मुलगी असावी. जे कोणतं बाळ आहे ते बाळ निरोगी आणि सद्गुणी बाळ असावं, गुणवान बाळ असावं एवढाच विचार करावा. प्रसूती सुखपूर्वक व्हावी एवढाच विचार करावा आणि निश्चितपणे तुम्ही हे मनावर घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.